या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। अक्कलकोट येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या सोहळ्याला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार राज्यसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार अमर साबळे यांच्यासह भाजपाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाषण करताना कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील मागील 65 वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी देवेंद्रजी यांनी भरभरून दिलं असं सांगत आमदार सचिन कल्याण शेट्टीच्या डोळ्यात अश्रू तरळले। बराच वेळ त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते। हे पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पहा नेमके काय घडले। मी साहेबांना वारंवार अक्कलकोटसाठी यायची विनंती करत होतो। साहेबांची अडचण तुम्ही जेव्हा पाठीशी असता मी माईक घेतो, मला बोलता येत नाही, मला शब्द सुचत नाही। ज्याच्या वेळी माईक घेऊन बोलावंसं वाटतं, खूप सारे विचार पण डोक्यात असतात, पण पाठीशी साहेब असले की मला शब्द सुचत नाही। तरी पण थोडासा धीर धरून मी बोलायचा प्रयत्न करतोय। साहेब मगाशी बोलताना मी आवर्जून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला। एक कारसेवकाचा मुलगा म्हणून साहेब मला सदैव त्याचा अभिमान आहे। तुम्ही कारसेवक आहेत, तुमच्यासारखे हजारो तिथे कारसेवकाला गेले म्हणून आज 22 जानेवारीला रामलल्लाचं प्रतिष्ठापना तिथं होत। मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी, युवकांना, वडीलधाऱ्यांना मागच्या 65 वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता, माननीय देवेंजींनी जे भरभरून दिलं, साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायला लागले। माझे वडील नाही आहेत, माझे वडील कारसेवक होते। मी सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो, या 65 वर्षाचा अनुशेष ज्यांनी आपला बघून काढला, सचिन कल्याण शेट्टीला साहेब मला पक्का आठवत आहे, 2014ला मोहोळच्या सभेसाठी मी गेलो होतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।